नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आणि आज या कादंबरीचा 15वा भाग आपण ऐकणार आहोत. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात भाग 15वा. आमच्या लहानशा कुमठे गावात मुंबईचा बेपत्ता झालेला केशा आजीचा केशव, त्याची चिठ्ठी आणि 200 रुपये मनी ऑर्डर आली आहे, ही किन्ना पोस्टमनच्या तोंडातली बातमी वणव्यासारखी कुमठेभर पसरली. आणि जो तो कुमठेकर हातातलं काम टाकून केशा आजीच्या घराकडे पळत सुटला. केशा आजीच्या घरापुढे ही गर्दी जमली. नंतर केशा आजीनं त्या सगळ्यांना केशवनं पाठवलेले 200 रुपये दाखवले, त्याचं पत्र दाखवलं आणि ते रडत रडत म्हणाली, माझा केशव आता मोठा मुंबईत साहेब झालाय आणि तो लवकर येणार आहे. आणि नंतर सर्व कुमठेकरांना केशा आजीची गोष्ट खरी आहे हे पटलं होतं. 2 दिवसात कुमठ्यात केशवबद्दल, त्याच्या मनी ऑर्डरबद्दल उलटसुलट चर्चा झाली. आणि नंतर कुमठेकर पुन्हा आपल्या फिरणीत आणि नित्याच्या माशाच्या आमटीत बुडून गेले. जेव्हा केशवची ही गोष्ट आमच्या तांबड्या आजीला कळली, त्यावेळेला माझी आजी नाकात तपकीर कोंबत रूपाला ओरडून म्हणाली, रूपा, अगं रूपा, ऐकलंस का? त्या रांडेच्या केशवानं म्हणे मुंबईहून 200 रुपये पाठवलेत. देव जाणे त्यांनी कोणाचा गळा कापून पैसे पाठवलेत ते. आणि आमची आजी नंतर दिवसभर पान खात, तपकीर नाकात कोंबत केशवला आठवायचा प्रयत्न करत राहिली होती, पण काही केला तो रांडेचा केशव तिला आठवेना. फक्त केशा आजीची लंगडी गाय मेली त्यावेळी केशा तिच्याबरोबर भांडायला आली होती, तेव्हा तिच्या कडेवर एक शेंबडं पोर घट्ट धरून बसलं होतं, ते तिला आठवत होतं. त्यानंतरचं तिला काही आठवेना. तेव्हा वैतागून तांबड्या आजीने केशवचा विषय मनातनं काढून टाकला आणि ती आपल्या नित्याच्या कामाला लागली. पण त्यावेळी माझ्या आजीला ठाऊक नव्हतं की हाच केशा पुढे तिच्या जीवनात किती ढवळाढवळ करणार आहे. केशव, बाळू, धोडीबा, पेधीमाय त्या लहानशा झोपडीत फार सुखी होते त्यावेळेला. केशव कधी संध्याकाळी घरी येताना पापलेट, हलवा किंवा सुरमई आणत असे आणि नंतर हळूच धोडीबाबाच्या हातात एक हिरवी नोट सरकवून इंग्लिश दारू आणायला पाठवत असे. नंतर संध्याकाळी त्या झोपडीत हसण्या खिदळण्याला ऊत येत असे. त्यावेळी पेदीसुद्धा आपल्या पोराबरोबर, नवऱ्याबरोबर 4-5 पेले दारू ढोसून नंतर आपल्या पोरांना आणि नवऱ्याला आग्रह करून वाढत राही आणि जेवल्यावर सगळेजण त्या झोपडीत मिळेल त्या जागेवर पसरून घोरायला लागत. कधी केशवला जरा बरं नसलं की पेदीमाय घाबरी घुबरी होऊन 4 पैसे आणि एक रिकामी बाटली घेऊन दवाखान्याच्या रांगेत तासनतास उभी राहून औषध आणि केशव नको नको म्हणत असताना सुद्धा ते औषध त्याला ती जबरदस्तीनं पाजत असे. त्यावेळी आपल्या पेदीमाईच्या प्रेमानं केशवचे डोळे भरून येत असत. ते 4 गरीब जीव एकमेकांवर नितांत माया करत होते. एकदा केशवने पेदीमाईसाठी 4 लुगडी आणि खण आणले, धोडीबाबासाठी 2 धोतरं आणली आणि सोनाराकडे जाऊन पेदीमाईला एक लहान सोन्याची साखळी आणि 2 पातळ बांगड्या आणल्या. त्यावेळी पेदी केशवला पोटाशी धरून कितीतरी वेळ रडत राहिली होती. केशवने नंतर दर महिन्याला केशा आजीला मनी ऑर्डर केल्या होत्या, पण आपला पत्ता मात्र त्यांनी कधी केशा आजीला दिला नाही, कारण त्याच्या केशा आजीनं आपल्याला एखाद्या चांगल्या घरात बघावं ही त्याची इच्छा. धोडीबा, पेदी, केशव आणि बाळू यांचं ठीकठाक चाललेलं असताना एक अघटित घटना घडली आणि त्या घटनेनं आमच्या कोमठ्याच्या केशवचं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. त्या दिवशी सकाळीच बाळू आणि केशव केशा आजीला मनी ऑर्डर करायला पोस्टात गेले होते. तिथून ते बाजारात दुकानदार आणि भाजीवाल्यांकडनं नेहमीचा हप्ता वसूल करायला जाणार होते. आता खिसेकापू धोडीबा घरीच बसलेला होता, पण तरीही त्याला झोपडपट्टीत कुठे काय घडलंय आणि काय घडणार आहे याची खडानखडा माहिती असे. धोडीबाला माहिती होतं आज केशव आणि बाळू केशा आजीला मनी ऑर्डर करून बाजारात हप्ते वसुलीला जाणार आहेत. म्हणून धोडी पेदीला म्हणाला, पेदे, म्या जाऊनशान मटण आणतो, तू वाटण वाटून ठेव. पोरा आता दुपारच्याला येतीन भूकनं, तवा म्या मटण घेऊनशान आत्ता येतो.
आणि धोडी पेदीकडून मटणाला पैसे घेऊन निघाला. वाटेत त्यांनी बघितलं की राजा पहिलवानाचा दुसऱ्या झोपडपट्टीच्या सलीमभाईनं भर रस्त्यात सुरा भोसकून खून केलेला होता. राजा दादा रक्ताच्या थारोळ्यात माशासारखा तडफडत होता. त्यावेळी त्याच्याकडून हप्ता खाऊन त्याला सलाम करणारे पोलीस राजाला ताबडतोब दवाखान्यात न नेता त्याच्या जिवंत प्रेताचा पंचनामा करत राहिले होते आणि त्यावेळी त्या प्रत्येक पोलिसाच्या खिशात सलीमभाईंनी त्यांना दिलेली नोटांची पुडकी होती. राजादादा जेव्हा तडफडायचा थांबला त्यावेळी त्या पोलिसांचा साहेब आपल्या पोलिसांना म्हणाला, "बस झालं, आता पंचनामा पुरा झाला." आणि तिथे आलेल्या म्युन्सिपाल्टीच्या गाडीत बेवारशी प्रेत म्हणून राजादादाला टाकून पोलिसांची जीप निघून गेली होती. पोलिसांची जीप निघून गेली आणि राजादादाच्या बरोबर असलेल्या जखमी 3 तरुणांना सलीमभाईंनी तिथल्या तिथे गोळ्या घातल्या. आणि मग तो सगळ्या जमलेल्या झोपडपट्टीवासियांना म्हणाला, "आजपासनं ही झोपडपट्टी माझी आहे. जो कोणी माझ्या विरुद्ध आवाज काढेल त्यांना ताबडतोब तिथल्या तिथे गोळ्या घातल्या जातील." झालं, राजादादाच्या झोपडपट्टीत पळापळ सुरू झाली. सलीमभाईंनी सगळ्यात आधी राजाभाईच्या विश्वासपात्र तरुणांना तिथल्या तिथे गोळ्या घातल्या आणि बाकीचे तरुण जेव्हा सलीमभाईला आपला राजा मानून हात जोडून त्याच्याकडे जीवाची भीक मागत राहिले, त्या सगळ्यांना सलीमभाईंनी मोठ्या उदार मनानं माफ करून टाकलं. सलीमभाईची माणसं नंतर बाळू आणि केशवला शोधायला लागली. धोडीबा जीव घेऊन पोस्टात पळाला. तो सारखा म्हणत होता, "यल्लम्मा, माही पोरं मला पोस्टात गाऊ दे, नाही तर माझ्या पोरांचा घात होईल." धोडीबाला ठाऊक होतं जर बाळू आणि केशव बाजारात हप्ते वसुलीसाठी गेले तर सलीमभाईंचे गुंड त्यांना तिथल्या तिथे गोळ्या घालतील. आणि त्यासाठी तो जीव घेऊन पोस्टाकडे पळत सुटला होता. आणि नशीब बाळू आणि केशव हे नुकतेच केशा आजीला मनी ऑर्डर करून बाजारात जाण्यासाठी निघालेले होते. तेव्हाच त्यांना धोडीबा पळत येताना दिसला. बाळू केशवला म्हणाला, "केशवा, बानं कोणाचा तरी पाकिट उडवल्याला दिसतोय." धोडीबा पळत आला आणि वेळ न घालवता त्या दोघांना मागच्या मागे वळवून तो त्यांना घेऊन पळत सुटला. तो थेट त्यांना घेऊन बोरिवलीला आपल्या एका ओळखीच्या माणसाकडे आला. त्या दोघांना तिथे लपवून तो पुन्हा आपल्या झोपडपट्टीकडे आला. तेव्हा सलीमभाईची माणसं पेदीला धरून केशव आणि बाळूबद्दल विचारत होती. धोडीबा मग पळत तसाच सलीमभाईकडे गेला. त्याचे पाय धरून त्यांनी बाळू आणि केशवच्या प्राणांची भीक मागितली. पेदीसुद्धा तिथे रडत पडत ओरडत आली. तिने तर सलीमभाईचे पायच धरले. ती गडाबडा लोळायला लागली. तसा सलीमभाई म्हणाला, "ठीक है, मैं उन दोनों को अभी छोड़ देता हूँ, मगर वो दोनों कभी झोपड़पट्टी में दिखाई दिए तो उन्हें काट दिया जाएगा." झालं, पेदीनी आणि धोडीबानं सलीमभाईकडून बाळू आणि केशवसाठी जीवदान मिळवलं. परंतु तसं बघता आमच्या केशा आजीनीच अप्रत्यक्षपणे त्या दोघांना वाचवलं होतं. जर ते तिला आज मनी ऑर्डर न करता तसेच बाजारात हप्ते वसुलीसाठी गेले असते तर. पेदी आणि धोडीबानं नंतर जरासुद्धा वेळ न घालवता आपल्या झोपडीतलं इटूक मिटूक गोंडपाटात भरलं आणि ती माहीमची झोपडपट्टी कायमची सोडली. बोरिवलीच्या रेल्वे स्टेशन जवळची ही नवी झोपडपट्टी माहीमच्या झोपडपट्टीसारखीच होती. फक्त धोडीबानं भाड्यानं घेतलेली ही झोपडी मात्र थोडी मोठी होती. तिला चांगले 2 खण होते. झोपडीच्या मागेही दार होतं आणि त्या दाराजवळ एक नळ होता. तिथे थोडी झेंडूची फुलं फुललेली होती. ही झोपडपट्टी माहीमच्या झोपडपट्टीपेक्षा लहान होती. तरी इथली माणसं ही डुकरा गाढवासारखी उकिरड्यावरचं काहीही खाऊन जगत होती. इथेही या झोपडपट्टीला एक दादा होता, पण तो अगदी मामूली होता. पत्त्याचा जुगार ही त्याच्या पोटाची पेज होती. पेदी, धोडीबा, बाळू आणि केशव आता त्या झोपडीत राहायला लागले. आता पुन्हा त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. पेदी जेव्हा आपलं गोंडपाट पुन्हा शिवायला लागली तसा केशव तिला म्हणाला, "पेदी माय, माझे आणि बाळूचे बँकेत थोडे पैसे आहेत, तुला गोंडपाट शिवायची काही गरज नाही." केशवला राजा पहिलवानाचं असं झालं म्हणून फार वाईट वाटलं होतं. केशवला त्यावेळी वाटलं होतं राजा पहिलवान आणखीन वर्षभर असता तर त्याला आपल्या केशा आजीसाठी एखादं घर घेऊन तिला इथे आणता आलं असतं. पण आता ते सगळं संपलं होतं.
केशा आजीचा विचार त्याला तात्पुरता तरी मनावेगळा करायला लागणार होता. केशवनं ठरवलं इथल्या लुकड्या दादाची परवानगी घेऊन इथे दारू भट्टी काढायची. दारूच्या उद्योगात जो पैसा होता तो इतर कुठल्याही धंद्यात नाही, हे केशवचं प्रामाणिक मत होतं. पण आता कुठलाही धंदा करायचा म्हणजे त्याला चांगलं घसघशीत भांडवल लागतं. सर्वप्रथम पोलिसांची सोय करायची, नंतर दारूभट्टीचा खर्च. त्या दारू विकण्यासाठी गिराईक मिळालं पाहिजे. या सगळ्याच गोष्टी खर्चाच्या होत्या आणि बाळूच्या आणि त्याच्या बँकेत तेवढे पैसे नव्हते. याचाच अर्थ आता काहीतरी उद्योग करून आधी पैसे जमवायला लागणार होते. मग धोडीबा, बाळू आणि केशवनं खूप विचार करून ठरवलं की धोडीबाचा पाकिटमारीचा धंदा यावेळी किफायतशीर आहे. याच एका धंद्याला कुठलंही भांडवल लागत नाही. आता वयाप्रमाणे धोडीबाला पूर्वीसारखं पळता येत नव्हतं, म्हणून केशव म्हणाला, एखाद्या चित्रपटगृहात धोडीबाबाच्या जवळपास बाळूने राहायचं. धोडीबाबानं एखादं पाकिट मारलं की ते बाळूजवळ आधी द्यायचं आणि बाळूनं चित्रपटगृहाच्या बाहेर थांबलेल्या केशवला ते द्यायचं आणि केशव ते पाकिट पेदीकडे आणून देणार. त्यामुळे समजा कधी घोटाळा झाला तरी कोणी त्यांना त्यांच्याजवळ पाकिटच नसल्यामुळे पकडू शकणार नाही. हा धोडीबाचा धंदा मात्र छान चालला. तरीही प्रश्न हा होता, धोडीबानं उडवलेल्या प्रत्येक पाकिटात पैसे फार कमी निघायचे. तरीही मटण आणि दारूनं रोज पोटपूजा करण्याइतपत मिळकत त्या तिघांची नक्की झालेली होती. पण ह्या धंद्यात खर्च जास्त होता, जमेची बाजू शून्य. कारण जे काही मिळत असे ते खाण्यापिण्यात निघून जायचं. तरीसुद्धा केशव आपल्या बँकेतल्या पैशातनं केशा आजीला मनी ऑर्डर मात्र पाठवत होता. धोडीबा, केशव आणि बाळूने आता पोटाची सोय केली होती, पण केशव ती 4 पैशाची पाकिटं घेऊन त्या पळापळीला कंटाळला होता. आपली दारूभट्टी कधी सुरू होणार नाही असं त्याला आता सारखं वाटायला लागलं होतं. आपलं संपूर्ण आयुष्य ही 4-5 पाकिटं घेऊन धावण्यात संपणार याची खंत केशवला लागली होती. तो निराशेनं खचला होता. काहीतरी करून केशा आजीसमोर जायची त्याची उमेद आता खचायला लागली होती. केशव या मनस्थितीत असताना त्याच्या स्वप्ननगरीचं दार खाडकन उघडलं होतं. त्यांनी केलेले त्याचे सगळे मनोरथ पूर्ण होत आले होते. केशवबरोबर बाळू, धोडीबा, पेदीचं सुद्धा नशीब उघडलं होतं आणि लक्ष्मी दोन्ही हातात धन घेऊन हसत हसत केशवच्या त्या झोपडीत आली होती. त्या दिवशी गुरुवार होता. केशवला रात्री विचित्र स्वप्न पडलं. तो त्याच्या घरात होता आणि त्याची केशा आजी त्याला धरून रडत म्हणत होती की पुता, मला तू तुझ्याबरोबर मुंबईला ने. आणि केशव तिला म्हणत होता की आजी, मी तुला न्यायला आलोय. आणि नंतर अचानक त्याने आपल्या घरात मोठी लक्ष्मीची मूर्ती बघितली होती. सकाळी चुलीकडे बसलेले आपल्या पेदीमायला जेव्हा त्यांनी हे स्वप्न सांगितलं तेव्हा पेदीमाय हसत त्याला म्हणाली, पोरा, आज मस्त माल गावणार बघ. केशव हसत हसत पेदीमायला म्हणाला, माय, मिळून मिळून किती मिळतील आपल्याला? 1,000, 2,000. आणि धोडीबा हसत म्हणाला, अरे पोरा, नशीब कवा उजाडल काय सांगता येत नाही. हे ऐकून केशव फक्त हसला. नंतर तो, धोडीबा आणि बाळू नेहमीप्रमाणे आपल्या धंद्याला निघाले होते. त्या दिवशी धोडीबाने एक पाकिट मारलं, ते बाळूजवळ दिलं. बाळूनी ते केशवजवळ दिलं. केशवनी ते घरी नेऊन पेदीला दिलं. त्या पाकिटात फक्त 10 रुपये आणि काहीतरी चिल्लर होती. केशव खोखो हसत पेदीला म्हणाला, पेदीमाय, 10 रुपयावर बसून लक्ष्मी आली बघ आपल्या झोपडीत. आणि ते पाकिट पेदीमायकडे देऊन केशव भराभरा चालत थिएटरकडे निघाला. केशवच्या झोपडीसमोर पण बऱ्याच अंतरावर एक मोठं मोकळं मैदान होतं. त्या मैदानावर जागोजागी गवत उगवलेलं होतं आणि तिथे फुटलेल्या बाटल्यांचे आणि कचऱ्याचे ढीगच्या ढीग साठलेले होते. जवळच्या दवाखान्यातला सगळा कचरा, घाण इथेच टाकली जायची. त्यामुळे ह्या मैदानावरनं विशेष माणसं जात नसत, तर गाई, म्हशी, गाढवं, डुकरं, कोणीतरी सोडलेलं म्हातारं घोडं इथे नेहमी चरत असायचं. हे मैदान पार केलं की मध्ये एक मोडका पूल लागायचा. या पुलाच्या खाली मोठमोठे दगड धोंडे होते. इथे सुद्धा कचरा साठला होता आणि ती सगळी जागा कोरडी होती. फक्त पावसाळ्यात इथे पुलाखालची नदी भरायची, बाकी इथे काही नव्हतं. जिकडे तिकडे वाढलेली काटेरी झुडपं आणि गवत होतं, पण त्या मोकळ्या मैदानाच्या मधून त्या पुलावरनं गेलं की लगेच मोठा डांबरी रस्ता लागायचा. आता लांबचा पल्ला वाचवण्यासाठी इथून कधी मोटारी, टॅक्सी जात असत, पण त्या फार कमी. केशवला मात्र या जागेवरनं जायला फार आवडायचं.
कारण इथे कुठली गडबड नव्हती, गोंधळ नव्हता. निवांतपणे विचार करत इथून जाता येत होतं. आत्ताही केशव आपल्या भवितव्याचा विचार करत करत तो मोडका पूल ओलांडत होता. तिथल्या एका मोठ्या झाडाआड तो लघवी करण्यासाठी उभा राहिला. त्यावेळी दुपारचं ऊन डोक्यावर रखरखत होतं. आजूबाजूला चिटपाखरू नव्हतं. त्याचवेळी केशवनं बघितलं की एक लहानशी मोटार त्या मोकळ्या मैदानातनं येत होती. आणि मग ती मोटार मोडक्या पुलावर अगदी मधोमध येऊन थांबली आणि नंतर पुन्हा हळूहळू पुढे येत पुलाच्या तोंडाशी थांबली. केशव झाडाआडनं बघायला लागला. त्या मोटारीतून एक गलेलठ्ठ गुजराथीण बाई कसं तरी त्या मोटारीच्या दरवाज्यातनं खाली उतरली. ती अक्षरशः दागिन्यानं मढलेली होती. त्या गलेलठ्ठ गुजराथीणीला शौचाला जायची घाई लागलेली असावी. ती पळत पळत उजव्या हाताच्या जरा लांबच्या झुडपाकडे पळत गेली. तिची ती धावपळ, तिचं ते गदागदा हलणारं ढुंगण बघून केशवला भयंकर हसू आलं. तेवढ्यात त्याच मोटारीतनं त्या बाईपेक्षाही गलेलठ्ठ असा एक गुजराथी ग्रहस्थ कसा तरी धडपडत उतरला. त्याच्या हातात पिण्याच्या पाण्याची मोठी बाटली होती. तो गृहस्थ ती बाटली घेऊन त्या बाईशी काही मोठमोठ्याने बोलत ती बाई गेली होती त्या थोड्या अंतरावर लघवी करत उभा राहिला. केशव त्या झाडाआड अगदी त्या मोटारी जवळ होता, पण त्या गुजराथी जोडप्यानं त्याला काही बघितलं नव्हतं आणि केशवनं पाहिलं की त्या बाईनं तिला घाई लागल्यामुळे त्या मोटारीचा दरवाजा नीट बंद केलेला नव्हता. केशवनी क्षणात ती सुवर्ण संधी साजली. तो पटकन त्या मोटारीजवळ आला. त्याने हलकेच मोटारीचं दार उघडलं आणि बघितलं तर त्या मोटारीच्या मागच्या सीटवर 2 मोठ्या चामड्याच्या बॅगा ठेवलेल्या होत्या. त्या बॅगांच्या वर मोठी लेडीज पर्स ठेवलेली होती. केशवनी क्षणाचाही वेळ न घालवता ती लेडीज पर्स आपल्या गळ्यात घातली आणि आत वाकून कशा तरी त्या दोन्ही अवजड बॅगा काढल्या. त्याला अजून त्या गुजराथी जोडप्याचं बोलणं ऐकू येत होतं. केशवनं मोटारीचा दरवाजा हलकेच बंद केला आणि धडधडत्या काळजानं तो त्या दोन्ही बॅगा घेऊन त्या मोडक्या पुलाच्या खाली पळत सुटला. केशव अक्षरशः घाबरून घामानं पाण्यासारखा भिजला. त्यांनी त्या दोन्ही बॅगा तिथल्या दगडाच्या घळीत टाकल्या आणि तिथेच एका खडकाआड लपून तो वरचा कानोसा घेत राहिला. ही असली चोरी केशवने आयुष्यात पहिल्यांदा केली होती. एक छोटंसं पाकिट मारणं वेगळं, हप्ते वसूल करणं वेगळं आणि एकट्यानं अशी चोरी करणं फार वेगळं. साधारण एक 10 मिनिटांनी ते जोडपं बोलत बोलत मोटारीजवळ आलं. त्या बाईने आपल्या हातातली बाटली त्या पुलाखाली फेकली. ती केशवच्या थोड्या अंतरावर येऊन पडली. नंतर केशवनी मोटार चालू व्हायचा आवाज ऐकला. ती मोटार झरकन तिथून निघून जायचा आवाज ऐकला. त्या गुजराथी जोडप्याला आपल्या मोटारीच्या मागच्या सीटवरचं आपलं सामान चोरीला गेलंय हे लक्षात सुद्धा आलेलं नव्हतं. काही मिनिटात केशवला वाटलं की आपलं हृदय बंद पडून आपण मरणार, पण तसं काही घडलं नाही. तो एकदम ठीकठाक होता. त्याच्या बॅगा सुरक्षित होत्या. केशवने नंतर वेळ घालवला नाही. तो वाऱ्यासारखा पळत आपल्या झोपडीकडे गेला. पेदी तांदूळ निवडत बाहेर बसली होती. केशवनं झटकन पेदीमाईचं गोणपाट काढलं. तिथं बाजूला असलेलं दुसरं गोणपाट काढलं आणि आश्चर्यानं बघणाऱ्या पेदीमाईच्या हातातलं ताट खाली फेकून तो तिचा हात ओढत म्हणाला, "पळ पेदीमाय, माझ्या मागणं ये पटकन." आणि पेदी ही केशवला काही प्रश्न न विचारता त्याच्या मागे पळत सुटली होती. केशव पेदीला घेऊन त्या घळीत पोचला आणि त्यांनी एक बॅग पेदीच्या गोणपाटात घातली. दुसरी बॅग आणि पर्स आपल्या गोणपाटात घालून ते दोघं खास खळग्याची पर्वा न करता धावत धावत आपल्या झोपडीत आले. पेदीनी आल्या आल्या आपलं गोणपाट चुलीजवळ टाकलं. पेदी धपकन खाली बसली. केशवनेही तसंच केलं. तो सुद्धा धपकन खाली बसला. थोड्या वेळानं पेदीनी केशवला पाणी दिलं. स्वतः प्यायलं. तेव्हा कुठे त्या दोघांना नीट श्वास घेता आला होता. केशवनी पेदीमाईला सगळं सांगितलं आणि म्हणाला, "पेदीमाय, तू दार लावून घे. मी धोडीबाबाला आणि बाळ्याला घेऊन येतो." बाळू आणि धोडीबा चित्रपटगृहाच्या बाजूला उभं राहून केशवची वाट बघत होते, पण केशवचा कुठे पत्ताच नव्हता. आणि केशव आल्याशिवाय त्या दोघांना दुसरं पाकिट मारता येत नव्हतं. साधारण तासाभरांनी केशव धावत हापत हापत आला. तेव्हा त्याच्याकडे बघून धोडीबा घाबरला. तो घाईघाईनं केशवजवळ आला आणि म्हणाला, "अरे पोरा, समज ठीक आहे ना?" केशव काही न सांगता पटकन म्हणाला, "बाबा, आधी घरी चला, रस्त्यात सगळं सांगतो." रस्त्यात केशवने त्या दोघांना सगळं सांगितलं. तसा धोडीबा म्हणाला, "पोरा, त्या बॅगेत काहीतरी आपल्याला गाव दे, नाहीतर नुसते कपडेच गावायचे."
ते आल्यावर पेदीने दार उघडलं. तिने अजून त्या गोणपाटातल्या बॅगा काढलेल्या नव्हत्या. आल्या आल्या धोडीबाने बाळूने त्या वजनदार बॅगा काढल्या. धोडीबा म्हणाला, पोरा, बॅगा लय जड आहेत, काय गावतंय ते बघू. परंतु त्या दोन्ही बॅगांना लहान लहान कुलपं लावलेली होती, पण ती पर्स मात्र तशीच उघडी होती. धोडीबानं एक हातोडी घेतली. क्षणार्धात एका बॅगेचं कुलूप तोडलं. सगळेजण श्वास रोखून त्या बॅगेकडे बघायला लागले. धोडीबानं ती बॅग सावकाश उघडली आणि सगळेजण त्या बॅगेकडे आ वासून बघत राहिले. कारण त्या संपूर्ण बॅगेत 100च्या नोटांची बंडलं वाटेल तशी खच्चून भरलेली होती. सगळे त्या अलिबाबाच्या गुहेकडे बघत राहिले. इतके ऊन पावसाळे पाहिलेला धोडीबा तो सुद्धा इतकी संपत्ती बघून नखशिखांत थरथरला. त्यांनी थरथरत्या हाताने ती बॅग बंद केली. काहीही न बोलता दुसऱ्या बॅगेचं तुलूप तोडलं आणि त्यांनी बघितलं की त्या बॅगेत सुद्धा 100ची नोटं खच्चून भरलेली आहेत. तो म्हणाला, केशवा पोरा, यो तर तुला खजिनाच गावला की रे. केशव सुद्धा एकदम स्तब्ध झाला. ह्या इतक्या धनाची त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा अपेक्षा केली नव्हती. ते चौघेही जण आता भान हरपून फक्त एकमेकांकडे टकामका बघत बसले आणि बाळूला त्या पर्सची आठवण झाली. तो लगेच केशवला म्हणाला, अरे केशव दादा, त्यो पर्स तसाच आहे. केशवनी पर्स उचलली, धोडीबाकडे दिली. ती पर्स सुद्धा बरीच मोठी होती, जड होती. त्या पर्समध्ये सुद्धा 100च्या नोटांची काही बंडलं होती. त्या नोटांवर एक अत्तराची बाटली होती. एक काळा चष्मा, रुमाल होता आणि मधल्या कप्प्यात एक लाल मखमलीची फासाची थैली होती. धोडीबानं ती थैली उघडली. त्यात रत्नजडीत सोन्याच्या 8 बांगड्या होत्या. एक सोनसाखळी होती. त्या साखळीत स्वस्तिकचं लॉकेट होतं. 2 साध्या सोन्याच्या अंगठ्या होत्या. एक लहान मुलाचा चांदीचा करदोटा, पैंजण होतं आणि त्याच बॅगेत एक सोन्याची लक्ष्मीची मूर्ती होती. एक सुगंधी सुपारीची पुडी होती आणि एक औषधाच्या गोळ्याची बाटली होती. धोडीबानं ती पर्स बंद केली आणि पेदीकडे वळून म्हणाला, पेदे, सकाळच्या पाकिटात केवढे पैसे गावले? पेदी म्हणाली, त्या 10 रुपये गावले. आणि त्या विनोदावर सगळे हसायला लागले. पेदीनी चूल पेटवली, सगळ्यांसाठी चहा केला, पण सगळेजण गप्प होते. त्या दारिद्र्यानं भरलेल्या झोपडीत इतकी लक्ष्मी हसत येऊन बसली होती आणि तिच्या त्या दर्शनानंच ते 4ही गरीब जीव हतबल झाले होते. खूप वेळानं केशव हलकेच म्हणाला, बाबा, आता आपण काय करायचं? आणि गरिबीच्या खाणीतला तो कोहिनूर हिरा धोडीबा शांतपणे केशवला म्हणाला, केशवा पोरा, यो समदा धन तुझा आहे का? तू यो समदा धन घे, कुमठेकला जा आणि तुझ्या आजी संग मस्त सुखात राहा. केशव एकदम भारावून म्हणाला, बाबा, मला आई वडील नाहीत, भाऊ बहीण नाहीत, फक्त एक आजी आहे. पण इथे मला माझे आई वडील मिळालेत, माझा भाऊ मिळालाय. तुमच्या प्रत्येक भाकरीत तुम्ही मला अर्धी भाकर दिली आहे आणि आता हे धन माझं एकट्याचं म्हणता तुम्ही? नाही नाही बाबा, अहो हे धन आपल्या चौघांचं आहे. आणि कधी नाही ते धोडीबा, पेदी केशवला धरून धो धो रडत बसले. बाळूनं केशवचा हात घट्ट धरून ठेवला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आज तुम्ही ऐकलं, या कादंबरीनं एक वेगळंच वळण घेतलेलं आहे, एक वेगळा टर्न आजच्या भागात कादंबरीला मिळालेला आहे. पुढे ऐकत राहूयात नेमकं काय काय घडणार आहे. ऐकत रहा आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण.